नमस्कार. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे बघा, पिढ्यानपिढ्या आपण ज्या 7/12 उतार्याला आपल्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा मानत आलोय, तो कागद प्रत्यक्षात मालकीचा पुरावा नाहीये. होय, ती फक्त एक टॅक्स भरल्याची पावती आहे. आज आपण याच धक्कादायक वास्तवाचा आणि वडिलोपार्जित संपत्ती तसेच मुदतीचा कायदा यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. सविस्तर बघूया. वडिलोपार्जित संपत्तीचा विचार करताना सर्वात आधी आपल्याला कायदेशीर पाया समजून घेणं खूप गरजेचं आहे. हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956च्या कलम 6 नुसार आणि त्यातही विशेषतः 2005च्या दुरुस्तीनंतर सांगायचं तर मुलींचाही वडिलोपार्जित संपत्तीत मुलांइतकाच समान म्हणजे अगदी जन्मसिद्ध हक्क असतो. ही कायद्याची अत्यंत स्पष्ट बाजू आहे. बरोबर. पण इथेच ना एक मोठा गैरसमज किंवा असं म्हणूया की एक मिथक समोर येतं. अनेकांना वाटतं की एकदा का 7/12 उतार्यावर नाव लागलं की आपण त्या जमिनीचे अधिकृत मालक झालो. म्हणजे जर 7/12 मालकी सिद्ध करतच नाही तर मग त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा? सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयानुसार हे स्पष्ट झालेलं आहे की 7/12 हा केवळ महसूल किंवा थोडक्यात सांगायचं तर कर वसुलीसाठीचा पुरावा आहे. तो मालकी हक्काचा पुरावा अजिबात नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 155 नुसार तलाठी हा फक्त टंकलेखनाच्या किंवा तांत्रिक चुका दुरुस्त करू शकतो. अच्छा, म्हणजे तलाठ्याला मालकी ठरवण्याचा अधिकार नाहीये तर? अजिबात नाही. एखाद्या व्यक्तीचा मालकी हक्क ठरवण्याचा अधिकार महसूल अधिकाऱ्यांना नसून तो केवळ दिवाणी न्यायालयाला म्हणजेच सिव्हिल कोर्टला आहे. बापरे, म्हणजे तलाठी हा एखादा हॉटेलच्या कॅशियर सारखा आहे. तो फक्त बिल कोणी भरलं याची नोंद ठेवतो, पण हॉटेलचा मूळ मालक कोण आहे तो ठरवू शकत नाही. प्रेक्षको, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, महसूल कायद्यांच्या अशाच सोप्या माहितीसाठी आपल्या महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पण सर, 1 मिनिट माफ करा, मध्येच थांबवते. पण मग हा मुदतीचा कायदा किंवा 12 वर्षांची अट नक्की कुठे लागू होते? हा खूप महत्त्वाचा आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसार मर्यादा अधिनियम 1963चा हा मुदतीचा कायदा अविवादित वारस नोंदणीसाठी लागू होतच नाही. जर कुटुंबात कोणताही वाद नसेल तर याची एक सोपी कायदेशीर चेकलिस्ट आहे, ती मी सांगतो. हो, सांगा ना, म्हणजे लोकांनाही सोपं जाईल समजायला. पहिली पायरी अशी की मृत्यू प्रमाणपत्र आणि 7/12 घेऊन तलाठ्याकडे वारस नोंदणीचा अर्ज करा. हे कलम 149 नुसार होतं. दुसरी पायरी म्हणजे तलाठी फेरफार नोंदवीत याची नोंद घेईल, जे कलम 150 अंतर्गत येतं. आणि तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे याला तहसीलदाराची मंजुरी मिळवणे. हे तर सोपं आहे. पण समजा भावकीत आधीपासूनच वाद असेल तर काय करायचं? तर मात्र महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 85 नुसार रितसर वाटणी अर्ज करावा लागतो. इथे एक फॅक्ट सांगतो. समजा वडिलांच्या मृत्यूनंतर कोणी 5 वर्षे उशिरा वारस नोंदणी केली, पण घरात काहीही वाद नसेल तर ती नोंदणी कायदेशीररित्या ग्राह्य धरली जाते. तिथे मुदतीचा कायदा आडवा येत नाही. हो, हे समजलं. पण सर, माझा एक प्रश्न आहे. समजा एखाद्या भावाने इतर वारसांना न विचारता परस्पर जमीन विकून टाकली तर काय? कारण अशा घटना आपण गावाकडे वारंवार पाहतो ना. हो, अशा वेळी परिस्थिती पूर्णपणे बदलते बरं का. इथे मुदतीचा कायदा अत्यंत कडक आहे. मर्यादा अधिनियम 1963च्या कलम 109 नुसार जर अशी बेकायदेशीर विक्री रद्द करायची असेल तर फसवणूक झालेल्या वारसाला 12 वर्षांच्या आतच न्यायालयात दावा करावा लागतो. म्हणजे 12 वर्षांची अट इथे बरोबर लागू होते तर? आणि समजा उशीर झाला तर? समजा कोणी 14 वर्षांनंतर दावा करायला गेलं तर तो कायद्याने कालबाह्य ठरतो आणि तो हक्क कायमचा संपुष्टात येतो. त्यामुळे वेळेचं भान ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. म्हणजे आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट झालं की अविवादित वारस नोंदणीला मुदतीचा कायदा आडवा येत नाही, पण जर भावाने परस्पर जमीन विकली किंवा कायदेशीर वाद असेल तर मात्र 12 वर्षांची मर्यादा महत्त्वाची ठरते. कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीने सलग 12 वर्ष एखाद्या जमिनीवर बेकायदेशीरपणे पण उघडपणे ताबा ठेवला, ज्याला कायद्यात ॲडव्हर्स पोझिशन किंवा प्रतिकूल ताबा म्हणतात, तर काय होईल? अरे अच्छा, म्हणजे ताबा असलेल्या व्यक्तीला मालकी मिळू शकते का? या तरतुदीनुसार मूळ मालकाचा हक्क संपुष्टात येऊन त्या ताबा असलेल्या व्यक्तीला मालकी मिळू शकते. यावर नक्की विचार करा. हे खरंच विचार करायला लावणारा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. होय, आणि आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. नक्कीच.
हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.